वेलकम फ्रेंड्स, माझ्या थायलंड ट्रिपच्या 5व्या भागात आपलं स्वागत आहे। ब्रेकफास्टसाठी खूप सारे पदार्थ इथं मांडून ठेवलेत। काय खाऊ आणि किती खाऊ असा संभ्रमच पडावा। वीणा वर्ल्ड सोबत ट्रिप करण्याचा हाच मोठा फायदा असतो की खाण्यापिण्याची अगदी भरपूर रेलचेल असते। किती खाऊ आणि किती नको असं होतं। मनसोक्त नाश्ता करून आता आम्ही पहिल्या डेस्टिनेशनला आलोय, जेम्स गॅलरी बघायला। फुकीताई 4 नंबरच्या हॉलमध्ये आम्हाला पिक्चर दाखवायला घेऊन आली। पिक्चर आहे अर्थातच जेम्सचा म्हणजे रत्नांचा। हिरे, माणकं, पाचू खाणीतून कशा प्रकारे बाहेर काढतात आणि त्यांना पैलू पाडून कसं सजवतात याविषयी माहिती देणारी ही चित्रफित होती। नैसर्गिक अवस्थेत खाणीतून काढून या रंगीबेरंगी स्टोनना पैलू पाडले जातात आणि त्याच्या प्रतवारीनुसार त्याची किंमत ठरते। एखाद्या मूल्यवान रत्नाला पैलू पाडण्या अगोदरचे हे नैसर्गिक स्वरूप आहे। पिक्चर संपताच आम्हाला रत्नांना पैलू कसे पाडतात हे दाखवण्यासाठी प्रत्यक्ष फॅक्टरीत घेऊन गेले। हे लोक अगदी मन लावून काम करताना दिसले, परंतु मजेशीर गोष्ट अशी होती की काही वेळानंतर परत जेव्हा यांना येऊन बघितलं तेव्हा ते निवांत रिलॅक्स बसले होते। म्हणजे पर्यटक आल्यानंतरच हे कामाला लागतात बहुधा। या महागड्या शॉपिंग सेंटर मधून बाहेर पडून आम्ही थेट वॅट फो मंदिर बघायला आलोय। मंदिराचा भव्य परिसर आणि त्याचा आवाका बघून मी अक्षरशः थक्क झालो। चुकामुक होऊ नये म्हणून आमचा टूर गाईड आम्हाला झेंड्यावर लक्ष ठेवायला सांगत। भर उन्हात आमची धावाधाव चालली होती। या इथे वॉट फो मंदिराचा नकाशा काढून ठेवलेला आहे। बाबांना या इथे वाजवायला फार मोठं झेंगाट सापडलं। आता आम्ही रिक्लायनिंग बुद्धा ही भव्य मूर्ती बघायला चाललोय। तथागतांची अवाढव्य मूर्ती बघायला आपल्याला ती 3 तुकड्यात वेगवेगळ्या पद्धतीनं पाहावी लागते। सुमारे 125 फूट लांबीच्या या विशाल बुद्ध देवांना सोन्याचा मुलामा दिलेला आहे। त्यांच्या चेहऱ्याप्रमाणे त्यांच्या पायावर देखील सर्व हिंदू चिन्ह कोरलेली आहेत, जसे शंख, चक्र, पद्म, गदा। इथे नवसाच्या पात्रात आई बाबा आता थाई पैसे टाकत आहेत, ज्याच्यामुळे आपली मनोकामना पूर्ण होते असं म्हणतात। या प्रांगणात याखेरीज अनेक लहान मोठी मंदिरं देखील आहेत, ती आम्ही हळूहळू फिरून पाहत होतो। आता आम्ही वॉट फोच्या 3ऱ्या प्रांगणात प्रवेश करतोय। इथे लहान मोठी थाई शिल्पकलेने सजलेली असंख्य मंदिरे आहेत। सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि सोन्याचा मुलामा दिलेले हे सगळे पुतळे पाहून आम्ही आपोआप नतमस्तक झालो।
या अतिशय मोठ्या आणि भव्य प्रांगणात आपोआप समाधी लागावी अशा पद्धतीची शांतता होती. गौतम बुद्धांची ही विविध रूपं मनात साठवून आम्ही आता पुढच्या डेस्टिनेशनला चाललोय. आमची गाईड आता आम्हाला पुढच्या डेस्टिनेशन बद्दल म्हणजे वाट त्रिमित्र बद्दल सांगतेय. बसमधून उतरताच चटकन आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे निघालोय. या जगप्रसिद्ध मंदिरात 5.5 टन वजनाची तथागत गौतम बुद्धांची विशाल मूर्ती आहे. ही मूर्ती पूर्वी इथल्या जुन्या राजधानीत म्हणजे थायलंडमधील अयोध्येत होती. थायलंड आणि बर्माच्या युद्धाच्या वेळेला त्या मूर्तीवर जाड मातीचा गिलावा देऊन ती लपवण्यात आली होती. कालांतरानं लोक विसरूनही गेले की ती मूर्ती सोन्याची आहे, परंतु एका अपघातात त्या मूर्तीच्या संरक्षक कवचाला तडा जाऊन आतली सोन्याची झळाळी बाहेर आली. इथे बांधलेल्या घंटांचा सुमधुर आवाज ऐकत आता आम्ही थेट मंदिरात प्रवेश करते झालो. आत प्रवेश करताच मन प्रसन्न झालं. बुद्धदेवांची ती सोनेरी झळाळी बघून आश्चर्य देखील वाटलं. कशाय वस्त्र परिधान केलेले हे धर्मगुरू या जोडप्याला आशीर्वचन देत आहे. सुंदर उमललेल्या कमळांसोबत पूजा साहित्याची इथे रेलचेल दिसली. आपल्या गणपतीच्या आणि शंकराच्या मूर्ती देखील दिसल्या. हा विलक्षण केळीचा घड बघून आईबाबांनी लगेच एक फोटो काढला. भर 12च्या उन्हात तापलोय, त्यामुळे आता आम्ही सुमधुर नारळ पाण्याचा आस्वाद घेतो. या वडापच्या रिक्षाला इथे टुकटुक असे म्हणतात. आईला बरं नसल्यामुळं संध्याकाळचं जेवण आम्ही रूमवरच मागवलं. आता आम्ही मुंबईच्या विमानात बसलोय मायदेशी परत जायला. आता निरोप घेतो आणि पुढील जगप्रवासाच्या एपिसोडची वाट पाहतो.